मित्रांनो, तुम्ही कधी अशा ठिकाणी गेला आहात का जिथे तुम्ही स्वतःलाच हरवून जाता? एक अशी जागा तिथून तुम्हाला परत यावेसेच वाटत नाही. तिथली सुंदरता तुम्हाला तिथून जाऊच देत नाही. आपण आज असाच एक हिडन वॉटरफॉल एक्सप्लोर करणार आहोत. बेळगावपासून फक्त 40 किलोमीटर अंतरावर असलेला हा वॉटरफॉल फारसा कुणाला माहीत नाही. खानापूर तालुक्यातील घनदाट जंगलात वसलेला हा धबधबा म्हणजे चिखले वॉटरफॉल्स. तर मित्रांनो, चला तर एक्सप्लोर करूया निसर्गाच्या कुशीत वसलेल्या चिखले वॉटरफॉल्सला. तर मित्रांनो, आपण आलो होतो चिखले वॉटरफॉलसाठी आणि इथे जाते वेळी जो लागणारा नजारा आहे ना, जे फॉग वगैरे जे आहे, इतकं सुंदर दृश्य आहे की तुम्हाला मी शब्दात सांगू शकत नाही मित्रांनो. खूप सुंदर असं वातावरण आहे आणि आधीमध्ये लावणारे म्हणजे नटी लावतायत की काय लावतात काय समजत नाही, पण काही शेतकरी शेतामध्ये वगैरे काम करते जे दृश्य आहे खूपच सुंदर आहे. दुपारचे 2 वाजले आहेत आणि समोर तर काहीच दिसत नाही, म्हणजे एवढं धुकं आहे. हे बघा, किती द्यायचं म्हणजे 60 रुपये, 160 रुपये. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला इथं बूथ लागेल. ह्या ठिकाणी तुम्हाला गाडीचं पार्किंग चार्जेस द्यावं लागतील. म्हणजे 2 व्हीलरसाठी 40 रुपीज आहे आणि कारसाठी 60 रुपीज आहे आणि पर पर्सन आतमध्ये जाण्यासाठी बघण्यासाठी 60 रुपये आहे. फक्त 700 मीटरच्या अंतरावरती आहे असं बोलत आहेत. तर बघूया, थोडंसं चालत जावं लागेल. लास्ट टाइम नाही आला होता त्यावेळेला बोलत होता की गाडी लास्टपर्यंत जाते, म्हणजे जिथं वॉटरफॉल आहे त्या ठिकाणीपर्यंत गाडी जाते असं बोलत होता. मे बी बहुतेक हे पावसाच्या टायमाला तेवढंच ही लोक इथं बूथ वगैरे टाकून थांबत असतील आणि बोलतात की पोलीस वगैरे गेलेत, थोडं एखाद दुसरी फेरी असते पोलिसांची असं बोलतात. बघू, वातावरण तर एकदम खूप सुंदर आहे. झाडांच्या टॉपवरून जे फॉग येत आहे आधीमध्ये, ते इतकं सुंदर दिसत आहे. इकडे लागलेली सावळी, मध्येच पडलेली त्या ठिकाणी ऊन, सुंदर अशी पाय वाटते. असंच जर का थोडंसं वातावरण राहील तर सुदैवाने आपल्याला ड्रोन उडवण्यासाठी थोडासा जरी टाइम भेटला तर एखादा आपण ड्रोन शॉट घेऊन तुम्हाला इकडचा नजारा दाखवायचा प्रयत्न करीन. कमीत कमी 1-1.5 किलोमीटरचा अंतर आहे हा तिथून त्या बूथपासून चालत यायचा. त्यांनी म्हटलं 700 मीटर, पण 700 मीटर नाही आहे. ऑलमोस्ट पोचलोच आहे या ठिकाणी. इकडून पूर्ण पठार दिसत आहे, पण आपल्याला सरळ जायचं आहे या ठिकाणी. आणि जो धबधब्याचा साऊंड आहे ना, तो हलका हलका यायला लागला आहे. तुम्ही कधी चिखले धबधब्याला आला आहात का? आणि नाही आला असाल तर आज तुम्हाला दाखवून घेतो कसा आहे. फ्युचरमध्ये तुमचं जर आता प्लॅन झालं तर तुम्ही ह्या ठिकाणी नक्की व्हिजिट करा. चला तर तुम्हाला दाखवून घेतो चिखले वॉटरफॉल. फॉगमधून, जे अधूनमधून फॉग क्लिअर होतोय, त्याच्यानंतर जो दिसणारा नजारा आहे ना, हे बघा. इथून चालत इथपर्यंत पाऊस नव्हता आणि अचानक एकदम फॉल्सला आलो आणि पाऊस. आपल्याकडे रेनकोट तर आहे, पण आम्ही सहारा घेतलोय झाडाचा. इथं पाऊस तर लागत नाही आहे. बघू, काही वेळात पाऊस क्लिअर होईल. एकदम अचानक वाढलेला धोका आणि गेलेला पाऊस. तर पाऊस जरा कमी झालेला आहे. तर चला, माहीत नाही ह्या फॉगमधून आणि ह्या पावसामुळे आपल्याला ड्रोन उडायला भेटणार आहे की नाही काय माहीत नाही. माझे मागील 2 ट्रेक असेच झाले की त्या ठिकाणी मला
अजिबात ड्रोन उडवायला भेटला नाही. आज ट्राय करीन की थोडा वेळ थांबवून हा फॉग मोकळा झाल्यानंतर काही ड्रोनचे शॉट भेटतात काय बघायचे. आणि ह्यातूनच जो फॉग जो आहे तो थोडासा क्लिअर झाला तर आपल्याला फॉग पण मस्त असा दिसेल. आणि हाच आहे तो मेन स्पॉट. मेन म्हणजे मित्रांनो तिथं वॉटरफॉल आहे, तिथून धबधबा पडत आहे, पण ह्या फॉगमुळे काहीच दिसत नाही आहे. तर मित्रांनो त्या डोंगराच्या ह्याच्यातून हलका हलका डोंगर दिसत आहे. ह्या ठिकाणी तुम्हाला दिसतो साप आहे, झाडावरती चढून बसलेला आहे. तर मित्रांनो फायनली आपल्याला ड्रोन शॉट गावलेला आहे आणि थोडा फॉग आहेच, त्याच्यामधून एवढाही म्हणजे क्लिअर काही दिसत नाही आहे. हलका हलका धोका आहे, तरी सुद्धा निसर्गाने थोडासा साथ दिला आणि फॉग पण कमी झाला, आणखी पाऊस पण कमी झाला, आणि तिसरी गोष्ट म्हणजे ऊन सुद्धा पडलं. तर शॉट थोडासा म्हणजे गावला बऱ्यापैकी छान गावलाय. आणि तो शॉट कसा आहे ते तुम्हाला दिसेलच, आता दाखवूनच घेतो. आणि आता आपला तर काम इथून झालेलं आहे. फोटो सेशन वगैरे पण आपण केलेलं आहे. ह्या ठिकाणी खूप छान छान फोटो येतात, कधी आला फोटो वगैरे पण काढा, मस्त छान असा फोटो. आणि जे वॉटरफॉल आहे ना, वॉटरफॉलच्या तिथून नजारा बघून तुम्ही हलका ह्या लाईन पासून हे जे बांधलेल्या रेलिंग तिथून ह्या साईडला हिरवा पठार आहे, थोडा माळ जागा आहे, खूप छान अशी जागा आहे. त्या ठिकाणी जाऊन वगैरे एन्जॉय करू शकता, मस्त बसून थोडंसं इकडचं क्लायमेट एन्जॉय करू शकता. काही खायला प्यायला काही आणला असाल तर त्या ठिकाणी बसून खायला वगैरे एकदम जबरदस्त असं जागा आहे, छान आहे. आणि ऑलमोस्ट इकडं 3:30-4च्या आसपास टाइम झालेला आहे. आणि धुकं बघा, हे धुकं दिसतंय कंटिन्यू, तुम्हाला धुक्याशिवाय काहीच नाही इथं. हलका फुलका आध्यामध्ये जे धुकं जात आहे तेव्हा जो बघायचा नजारा आहे तो एक अप्रतिम, म्हणजे शब्दात सांगू शकत नाही, एवढा सुंदर नजारा आहे. इकडं चिखले वॉटरफॉलला जाते वेळी लागणार हे कोणतं फुल आहे काय समजत नाही, पण पूर्ण लाईन भरलेली आहे. खूप छान असं, म्हणजे लांबून वगैरे खूप छान असं दिसत आहे. आणि ह्याचं नाव मला तर काय माहीत नाही, अगर तुम्हाला माहीत असेल त्याला काय म्हणतात तर नक्की सांगा. मस्त असं छोटे मोठे ओढे लागत आहेत इथे, हे बघा कसलं भारी दिसते बघा. हां येत असाल आणि बायचान्स तुम्हाला टाईम वगैरे होत असेल तर खायला प्यायला काहीतरी असेल तर घेऊन या. आणि म्हणजे इकडं काहीच भेटत नाही तुम्हाला खायला वगैरे, इकडं काही नाही आहे सुविधा. तुम्हाला येते वेळी बाहेरूनच काहीतरी घेऊन यावं लागणार. हे बघा अचानक लागणारे हां ओढे खूप छान मस्त आहे. एक 10 पावलानंतर पुढचं समोरचं काहीच दिसत नाही, काही आलं गेलं तर काही दिसणारही नाही पोचतेनच. तर ऑलमोस्ट आम्ही आपल्या पार्किंगकडे आलेलोच आहे. पटकन गाडी घेऊया आणि निघूया. तर भावानो आम्ही आमच्या पार्किंगकडे पोचलो आहोत, ज्या ठिकाणी भूत होतं त्या ठिकाणी. तर मित्रांनो इथं टायमिंग जो आहे तो 10 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत आहे. बघा
ह्या ठिकाणी. आता आपण इकडे निघणार आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा आणि भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.